गुड मॉर्निंग एव्हरीवन. मित्र हो, आजच्या या भागामध्ये आपण वाहतूक व्यवस्था आणि विशेषतः ब्राझील व भारत या दोन देशातील वाहतुकीचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात ब्राझीलपासून करूया. तुम्हाला माहीत असेल की कोणत्याही देशाच्या किंवा कोणत्याही प्रदेशाच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्थेचा सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो. कारण वाहतूक व्यवस्था ही देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली असेल, वाहतूक व्यवस्था जर चांगल्या पद्धतीनं विकसित झालेली असेल तर आपणाला त्या संदर्भात देशाच्या विकासाच्या वाटचालीच्या दृष्टीनं धोरणात्मक निर्णय किंवा धोरणात्मक प्रकल्प राबवता येतात. एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता त्या प्रदेशातील इतर घटकांचा विकास किती झालेला आहे हे त्याचं निर्देशक असतं. जसं मानवी शरीरामध्ये ब्लड व्हेकल्स असतात, ज्याला आपण ब्लड व्हेकल्स म्हणतो, नसा म्हणतो. आणि तुम्ही जर बायोलॉजीमध्ये एक आकृती बघितली असेल मानवी शरीराची, ज्याच्यामध्ये सर्व ब्लड सेल्स दाखवलेले आहेत आणि संपूर्ण जाळं शरीरामध्ये पसरलेलं आहे, यांची भूमिका काय असते? तर यांची भूमिका असते की शुद्ध रक्त हे आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत नेऊन पोहोचविणे आणि त्यामुळं आपल्या शरीराचे सर्व अवयवांची हालचाल होत असते. समजा एखादी नस जर दबली आणि तिथूनचा जर रक्तपुरवठा बंद झाला तर तो भाग निकामी होतो, त्याला आपण पॅरालिसिस असं म्हणतो. नेमकं हेच एखाद्या देशाच्या बाबतीत आहे, नेमकं हेच एखाद्या देशातील वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत आहे. कारण एखाद्या प्रदेशामध्ये वाहतूक व्यवस्थेचा जर विकास झालेला नसेल तर त्या प्रदेशाचा विकास थांबून जातो, तो भाग मागासलेला राहतो. म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वाहतुकीचे मार्ग नेऊन पोहोचणं हे कोणत्याही देशाच्या विकासाची पूर्व अट आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणून या भागामध्ये आपण ब्राझील आणि भारत या दोन देशातील वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत. चला सुरुवात करूया ब्राझीलपासून. तुम्हाला माहित आहे की ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला असता त्या अनुसार तिथं कोणकोणत्या प्रकारची वाहतुकीचे मार्ग विकसित झाले असतील याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. कारण वाहतुकीच्या मार्गांची घनता ही त्या प्रदेशातील प्राकृतिक रचनेवर अवलंबून असते. कारण एखाद्या प्रदेशामध्ये वाहतुकीचे मार्ग किती विकसित झाले हे त्या प्रदेशाचा भूभाग कसा आहे यावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, भारतासारख्या भागात जिथं हिमालयाच्या उत्तुंग अशा पर्वतरांगा आहेत, खोल दऱ्या आहेत, अतिशय दुर्गम असा भाग आहे, अशा भागामध्ये वाहतुकीचे मार्ग जास्त प्रमाणात विकसित झालेले नसतात. उलट जो भाग सुपीक आहे, सपाट आहे, मैदानी आहे, अशा भागामध्ये वाहतुकीचं दाट जाळं विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्राझीलच्या बाबतीत जर विचार केला तर ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात वापरली जाते. देशामध्ये जेवढे वाहतुकीचे मार्ग आहेत त्या सर्व मार्गांचा जर विचार केला तर ब्राझीलच्या बाबतीत रस्ते वाहतूक ही सामान्यपणे एकूण वाहतुकीच्या अर्ध्यापेक्षा जास्त वाटा या रस्ते वाहतुकींचा आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागाकडे जर बघितलात तर ती जास्त केंद्रित झालेली आहे. कारण ब्राझीलचा जो पूर्व भाग आहे या भागामध्ये लोकवस्ती दाट एकवटलेली आहे, लोकसंख्येची घनता सुद्धा जास्त आहे. त्यामुळं या ठिकाणी पायाभूत सुविधा म्हणून रस्त्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. शिवाय तुम्ही जर नकाशामध्ये बघितलात तर नकाशातील जो पश्चिमेकडचा भाग आहे, ज्याला आपण ॲमेझॉन नदीचं खोरं असं म्हणतो, हा ॲमेझॉन नदीचं खोरं
पूर्णतः घनदाट अशा जंगलांनी व्यापलेला आहे, वन आच्छादित प्रदेश आहे आणि या दुर्गम भागामध्ये बहुतांश भाग हा दलदलीयुक्त जमिनीचा आहे. यामुळं रस्ते मार्गाचा विकास सुद्धा या ठिकाणी मर्यादित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ॲमेझॉन नदीतून हे झालं रस्ते मार्गाच्या बाबतीमध्ये. ॲमेझॉन नदीच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर ॲमेझॉन नदी ही व्यापारी तत्वावर जलवाहतुकीसाठी सुद्धा उपयुक्त मानली जाते, कारण या नदीचं पात्र एवढं लांब आहे आणि विशेषतः जलवाहतुकीसाठी उपयुक्त असल्यामुळं व्यापारी तत्वावर या नदीच्या मार्गाचा म्हणजेच जलमार्गाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक केल्या जाऊ शकते. साधारण तुम्ही नकाशात जर बघितलात तर पेरू हे ब्राझीलच्या पश्चिमेकडे असलेला एक देश आणि या पेरू देशातील अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावरच ॲमेझॉन नदीचा उगम होतो आणि नंतर ती नदी ब्राझील या देशात प्रवेश करते आणि तिथपासून म्हणजे इक्विटासपासून ते साधारण ही नदी उत्तर अटलांटिक समुद्राला मिळेपर्यंत जे ॲमेझॉन नदीचं पात्र आहे ते वाहतुकीसाठी उपयुक्त मानलं जातं आणि जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे आणि या मार्गाने आपल्याला प्रवास करता येतो. जलवाहतूक ही प्रामुख्यानं दोन प्रकारची असते. एक अंतर्गत जलवाहतूक आणि दुसरी सागरी जलवाहतूक. अंतर्गत जलवाहतूक ही वेगवेगळ्या नद्यांमाध्यमातून, कालव्यातून आणि जे काही जलाशय आहेत त्या जलाशयाच्या माध्यमातून, अंतर्गत जलाशय असतात त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि सागरी वाहतूक ही समुद्र मार्गाने केली जाते. ब्राझीलमध्ये दोन्ही प्रकारची वाहतूक आपल्याला पाहायला मिळते. शिवाय दक्षिणेकडे असलेली पॅराना ही नदी जी दक्षिण वाहिनी नदी आहे ती सुद्धा जलवाहतुकीसाठी उपयुक्त मानली जाते आणि ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते, कारण ब्राझीलच्या पूर्व किनाऱ्यावर तुम्ही बघितलात तर उत्तर अटलांटिक समुद्र आणि दक्षिण अटलांटिक समुद्र या महासागराच्या किनारी भागात अनेक बंदरं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा प्रकारे थोडक्यात जलवाहतुकीमध्ये तुम्ही जर बघितलं तर पूर्व किनाऱ्यावर रिओ ग्रांडे, त्यानंतर साधारण रिओ दी जनेरियो, त्याच्यानंतर पोर्टे अलेगर, विटोरिया, सॅल्वाडोर, रेसिफ, फोर्टालेझा, त्याच्यानंतर साऊ लुईस हे सगळे आपल्याला या किनारी भागातील बंदरं म्हणून सांगता येतात, कारण हे समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळं ही सगळी बंदरं आहेत आणि या बंदरांचा विकास समुद्र किनारी भागामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येईल आणि या बंदरातून सागरी वाहतूक किनारी भागामध्ये सुद्धा केली जाते. थोडक्यात कोणत्याही देशाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं भूमार्गावरील वाहतूक आणि जलमार्गावरील वाहतूक आणि हवाई मार्गाची वाहतूक अशा 3 भागामध्ये आपल्याला त्याचं विभाजन करता येतं. जमिनीवरून केल्या जाणाऱ्या वाहतुकीमध्ये साधारणतः रस्ते आणि लोहमार्गाचा समावेश केला जातो आणि जलमार्गाची जी वाहतूक आहे त्यामध्ये अंतर्गत जलवाहतूक आणि सागरी जलवाहतूक असं विभाजन केलं जातं आणि हवाई मार्गाची वाहतूक जी आहे ती सुद्धा प्रामुख्यानं वायुमार्गाने केली जाणारी वाहतूक म्हणून तिला ओळखल्या जाते. ब्राझीलच्या बाबतीत आपण रस्ते आणि जलमार्गाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पुढचे जे 2 मार्ग आहेत त्याच्यामध्ये एक आहे लोहमार्ग आणि दुसरा आहे हवाई मार्ग. लोहमार्गाचं जाळं जर तुम्ही बघितलात तर साधारणतः ब्राझीलच्या पूर्व आणि दक्षिण भागामध्ये जास्त विकसित झालेला आहे, परंतु ब्राझीलमध्ये एकंदरीत लोहमार्गाचा विकास जर बघितला तर तो जास्त झाल्याचा दिसून येत नाही. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरापुरता मर्यादित असल्याचं आपल्याला ह्या नकाशावरून दिसून येतं.
आणि ब्राझीलच्या बाबतीत हवाई वाहतुकीचं योगदान मात्र आपल्याला हेही लोहमार्गासारखंच मर्यादित दिसून येतं. विशेषतः तुम्ही जर बघितलात तर अनेक हवाई मार्गाचे आंतरराष्ट्रीय म्हणा किंवा राष्ट्रीय म्हणा विमानतळ तुम्हाला या नकाशामध्ये दिसत असतील. बोआ विस्टा, त्याच्यानंतर पोर्टे व्हेलो, त्याच्यानंतर कुईयाबा, कॅम्पो ग्रँडे, त्याच्यानंतर पोर्टे अलेगार, रिओ ग्रँडे, सेंटॉस, रिओ डी जेनेरियो, रेसिफ, त्याच्यानंतर बेलेम, त्याच्यानंतर फोर्टालेझा, ही सगळी विमानतळं आहेत आणि या सर्व विमानतळातून हवाई वाहतूक केली जाते, पण ती सुद्धा मर्यादित स्वरूपात असल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी जो नकाशा आपण आता पाहिलाय त्यावर आधारित काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. या नकाशामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या वाहतूक मार्गांचा दिसत आहेत, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात तर या नकाशामध्ये प्रामुख्यानं आपल्याला रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्ग हे दिसत आहेत. कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त आहे, तर ब्राझीलमध्ये सर्वात जास्त घनता ही रस्त्यांची आहे. ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता आणि तो कोणत्या ठिकाणांना जोडतो, तर या ठिकाणी जो गडद पिंक कलरचा मॅप आहे त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलात तर क्रुझेरो दो सुल पासून ते ब्राझिलियापर्यंत जाणारा हा जो रस्ता आहे तो प्रमुख ठळक दिसणारा महामार्ग आहे. लोहमार्गाचा विकास प्रामुख्यानं कोणत्या भागात झाल्याचा दिसून येतंय, तर लोहमार्ग हे प्रामुख्यानं दक्षिण पूर्व भागात विकसित झाल्याचं दिसून येतात. त्याचं कारण असं आहे कारण ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरच लोकसंख्या सर्वात जास्त एकवटलेली आहे. विशेषतः दक्षिणेकडचा भाग, साओ पावलो, रिओ दी जेनेरियो हे सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आणि मानवी वस्ती असलेली ठिकाणं आहेत. म्हणून या भागामध्ये लोहमार्गाचा विकास जास्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात आणि त्याची कोणती कारणं असावीत, तर ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीचं जे खोरं आहे या भागामध्ये वाहतुकीचे मार्ग अत्यंत कमी आढळतात. त्याचं कारण म्हणजे या भागामध्ये असलेला घनदाट जंगलांचा भाग किंवा हा प्रदेश अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. मानवी वस्ती अतिशय विरळ आहे. या सर्व कारणांमुळं या भागामध्ये वाहतुकीच्या मार्गांचा चांगला विकास झाल्याचा आपल्याला दिसून येत नाही. जरा विचार करा, तुमच्यासाठीचा हा प्रश्न आहे. एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला आहे? प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्यानं केला जात असेल याचा विचार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल की कोणत्याही प्रदेशात वाहतूक सेवांचा विकास हा त्या प्रदेशाची प्राकृतिक रचना आणि त्या प्रदेशाचं हवामान आणि त्या ठिकाणी असणारी मानवी वस्ती या घटकांवर त्या भागातील वाहतूक सेवेचा विकास अवलंबून असतो. किंवा एखाद्या देशाच्या वाहतूक सेवेच्या विकासावर ह्या सर्व घटकांचा प्रभाव पडत असतो. त्या प्रदेशाचे कोणकोणती पर्यटन स्थळं विकसित झालेले आहेत, त्या प्रदेशाचा व्यापार म्हणजे अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे, त्या ठिकाणचं हवामान कसं आहे, त्या ठिकाणची प्राकृतिक रचना कशी आहे आणि त्या ठिकाणी मानवी वस्ती म्हणजेच लोकसंख्या किती आहे आणि कोणत्या प्रकारची आहे, या सर्व घटकांचा प्रभाव एखाद्या प्रदेशाच्या वाहतूक सेवेच्या विकासावर होत असल्याचं आपल्याला दिसून येईल. दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे तो आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल, तर प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा जर विचार केला तर ब्राझीलमध्ये प्रामुख्याने रस्ते वाहतूक आणि त्यानंतर अंतर्गत जलवाहतूक या साधनांचा उपयोग केला जात असल्याचं आपल्याला दिसून येईल.
ब्राझील नंतर आता आपण भारताकडे वळूया. तुम्हाला माहीत असेल की भारताच्या बाबतीतही त्या सर्व गोष्टी लागू आहेत ज्या ब्राझीलच्या वाहतूक व्यवस्थेच्या बाबतीत लागू आहेत. त्यामुळं तो भाग मी परत रिपीट करणार नाही. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारतात ब्राझीलच्या तुलनेत लोहमार्ग आणि रस्ते वाहतुकीचं प्रचंड मोठं जाळं आपल्याला पाहायला मिळते. कारण भारताचा बराच मोठा भाग हा सुपीक अशा सपाट मैदानी गाळाचा प्रदेशाचा आहे आणि या अशा भागामध्ये रस्ते आणि लोहमार्गाची निर्मिती करणं हे अतिशय सोपं आणि कमी खर्चाचं असतं. त्याचं कारण म्हणजे इथं खर्च हे अतिशय कमी येतं. कन्स्ट्रक्शन कॉस्ट इज व्हेरी लेस. दॅट इज वाय द रोड अँड रेल्वे कन्स्ट्रक्शन इज बिकम इझियर. दरवर्षी रस्ते मार्गानं सुमारे 85% प्रवासी वाहतूक आणि त्यानंतर 70% मालवाहतूक होत असते. हे भारताच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल. हा नकाशा तुम्हाला दिलेला आहे. या नकाशामध्ये तुम्हाला भारतातील प्रमुख वाहतुकीचे मार्ग दिसत असतील आणि या वाहतुकीच्या मार्गांचा तुम्ही जर एकंदरीत आढावा घेतलात तर गोल्डन क्वाड्रिलॅटरल प्रोजेक्ट, सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आपण ज्याला म्हणतो, तो तुम्हाला इथं पहिल्यांदा दिसेल. साधारण हा भारतातील 4 मेगा सिटीज आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता यांना जोडणारा जो महामार्ग आहे तो सुवर्ण चतुर्भुज राष्ट्रीय महामार्ग, चतुर्भुज महामार्ग म्हणून ओळखला जातो. त्याच्यात पहा पहिला मार्ग दाखवलाय. नकाशाकडे लक्ष द्या. राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरं दाखवलेली आहेत. पहिला जो मार्ग आहे उत्तर दक्षिण महामार्ग आहे, म्हणजे तो साधारण श्रीनगर पासून ते कन्याकुमारी पर्यंत, राईट फ्रॉम नॉर्थ मोस्ट पॉइंट टू द सदर्न मोस्ट पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा मार्ग दाखवलेला आहे पूर्व आणि पश्चिम महामार्ग, म्हणजे पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत. याच्यामध्ये तुम्ही बघा पूर्वेकडे सिलचर पासून ते पश्चिमेला पोरबंदर पर्यंत हा मार्ग आपल्याला विकसित झाल्याचं दिसून येईल. आणि त्याच्यानंतर इथं आहे सुवर्ण चतुर्भुज महामार्ग. याच्यामध्ये भारतातल्या 4 मेगा सिटीजला कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता याला सुवर्ण चतुर्भुज महामार्ग म्हणतात. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख बंदरं या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग ज्याला आपण ग्रँड ट्रंक रोड, नॅशनल हायवे नंबर 1 असं म्हणतो, हा मुळात जुन्या काळामध्ये बांधलेला आहे. शेरशहानं या मार्गाच्या बांधकामाची सुरुवात केलेली होती. इंग्रजांनी मग त्याचं पुन्हा नवीनीकरण केलं, त्या रस्त्याची दुरुस्ती केली आणि त्याला ग्रँड ट्रंक रोड या नावानं ओळखल्या गेलं. आणि त्याच्यानंतर मग त्या घटकांचा विकास प्रामुख्यानं नंतर मग राष्ट्रीय महामार्गाच्या रूपानं करण्यात आलेला आहे. या नकाशावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत, ते नंतर आपण डिस्कस करूया. आणि अशा प्रकारे आपल्याला रस्ते वाहतूक आणि त्याच्यानंतर इथं प्रमुख बंदरं सुद्धा दाखवलेले आहेत. या बंदरांचा जर विचार केला तर जलमार्गांचा वाहतुकीचं एक स्वस्त साधन म्हणून आपल्याला पाहता येतं. त्याचं कारण असं आहे की जलमार्गामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन आपल्याला करायची गरज नसते. जसं रस्त्यांची निर्मिती आपल्याला करावी लागते किंवा लोहमार्ग आपण ज्याला म्हणतो, तर हे लोहमार्ग सुद्धा आपल्याला बांधून तयार करून द्यावे लागतात. परंतु जलमार्गांना मात्र अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करण्याची गरज नसते आणि त्यामुळं जलमार्ग हे अत्यंत स्वस्त असे वाहतुकीचे साधन म्हणून ओळखले जातात. देशाच्या एकूण वाहतूक मार्गाचा जर विचार केला तर भारतामध्ये अंतर्गत जलमार्गांचा वाटा फक्त 1% आहे. कारण भारतामध्ये गंगा नदी आणि त्यानंतर इतर काही नद्यांचा क्वचित प्रमाणामध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी वापर केला जातो, परंतु भारताची सागरी वाहतूक ही मोठ्या प्रमाणात केली जाते. अंतर्गत जलवाहतुकीमध्ये नद्या, कालवे, खाड्या आणि जलसाठे यांचा वापर होतो आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांपैकी साधारण 95% जो व्यापार आहे तो सागरी मार्गाने होतो. कारण भारताची जी जड वाहतूक आहे आणि दूरवरची वाहतूक आहे ती स्वस्त प्रमाणात करण्यासाठी
सागरी मार्गाशिवाय दुसरा मार्ग परवडत नाही. आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराशिवाय देशाचा मुख्य भूभाग आणि बेटादरम्यान वाहतुकीसाठी या जलमार्गाचा उपयोग केला जातो. कारण भारताला अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप म्हणजेच अरबी समुद्रातील बेटेही आहेत, बंगालच्या उपसागरातील बेटे आहेत आणि किनारी बेटे सुद्धा आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची वाहतूकही सागरी मार्गाने करण्यात येत असते. या ठिकाणी दुसरा एक नकाशा दिलेला आहे आणि हा नकाशा आहे प्रमुख लोहमार्ग आणि हवाई मार्गांचा. या नकाशाकडे जर काळजीपूर्वक तुम्ही बघितलात तर या नकाशामध्ये काही प्रमुख असे रेल्वे जंक्शन्स दिलेले आहेत. लोहमार्ग आणि हवाई मार्ग दिलेला आहे. लोहमार्गाचा जर विचार केला तर भारतामध्ये पहिला रेल्वे मार्ग हा इंग्रजांच्या काळात टाकण्यात आला. मुंबई टू ठाणे अशा प्रकारे 34 किलोमीटर अंतर हे रेल्वेनं पहिल्यांदा म्हणजे रेल्वेचं बांधकाम झालं. साहिब, सिंध आणि सुलतान हे पहिले रेल्वे इंजिन आहेत जे त्या 34 किलोमीटरचा ट्रॅक म्हणजे रेल्वे चालवण्याचं काम, ओढण्याचं काम करत होत्या. आणि भारताच्या बाबतीत आज जर बघितलं तर एक प्रचंड मोठं नेटवर्क रेल्वेचं भारतामध्ये विकसित झाल्याचं दिसून येईल. आणि एवढ्या मोठ्या प्रचंड नेटवर्कचं नियोजन हे अतिशय सक्षमपणे या ठिकाणी केलं जाते आणि एकूण ह्या रेल्वे मार्गाचे डिव्हिजन्स तयार करण्यात आलेले आहेत आणि असे 19 डिव्हिजन्स आपल्याला भारतामध्ये आढळून येतील. आणि त्यापैकी आपण ज्या डिव्हिजनमध्ये आहोत सांगता येईल तुम्हाला? वेअर वी आर, दॅट वी आर इन द मरे. आपल्या रेल्वेच्या डब्यांवर द मरे SCR लिहिलेलं असते पहा. याचा अर्थ आहे साऊथ सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे या विभागामध्ये आपण येतो आणि ज्याचं हेडक्वार्टर हे सिकंदराबाद आहे. तसं अनेक रेल्वेंवर तुम्ही पाहिलात तर परे, उरे, मरे असं लिहिलेलं असते. याचा अर्थ आहे पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे अशा प्रकारचे एकूण 19 विभाग तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या 19 विभागांच्या माध्यमातून संपूर्ण रेल्वेचं नियोजन भारतामध्ये केलं जातं. लोहमार्गाच्या विकासामुळेच प्रवासी आणि मालवाहतूक ही अतिशय सोप्या आणि सुलभ पद्धतीनं आपल्याला करता येते. आणि भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी लोहमार्गाचं योगदान सर्वात जास्त आहे. कारण दूरवरची वाहतूक जर करायची असेल आणि जड वाहतूक जर करायची असेल अंतर्गत भागामध्ये तर त्यासाठी लोहमार्ग हा सर्वात स्वस्त आणि सुलभ वाहतुकीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. भारतात लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिलेले आहे. भारताच्या मध्य भागात, ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि राजस्थानच्या काही भागामध्ये जर सोडलं तर इतर भागामध्ये रेल्वेचं दाट जाळं आहे. कारण हे भाग अतिशय दुर्गम असल्यामुळं या ठिकाणी लोहमार्गाचं विरळ अशा प्रकारचं जाळं आपल्याला पाहायला मिळते. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचं दाट जाळं आहे. कारण उत्तर भारताचा जो मैदानी प्रदेश आहे तो एकतर सपाट आणि सुपीक गाळाचा आणि दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळं अशा भागामध्ये रस्ते किंवा लोहमार्गाचं बांधकाम करणं हे अतिशय सुलभ आणि स्वस्त असतं. ज्या देशाचा विस्तार अधिक असतो त्या देशात दूरचं अंतर पार करण्यासाठी लोहमार्गाचं जास्त महत्त्व असतं आणि भारताच्या बाबतीत हे अगदी लागू पडतं. कारण भारताचा भौगोलिक विस्तार एवढा प्रचंड आहे की एवढ्या दूरवरच्या वाहतुकीसाठी आपल्याला रेल्वेशिवाय इतर मार्ग परवडणारे नसतात. एकतर ते वेळखाऊ असतात किंवा महागडे बनतात. त्यामुळं आपण लोहमार्गावर जास्तपणे विसंबून राहतो. भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये लोहमार्गाचं एक दाट जाळं पसरल्याचं आपल्याला या नकाशाच्या माध्यमातून दिसून येईल. शिवाय या ठिकाणी प्रमुख विमानतळ म्हणजे हवाई मार्ग सुद्धा दाखवलेले आहेत. भारताच्या बाबतीत जर विचार केला तर ब्राझीलच्या तुलनेत भारतातील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ही जास्त विकसित झालेली आहे. देशातील आणि तसंच अंतर्गत हवाई मार्गाचा वापरही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण भारताचा भौगोलिक विस्तार एवढा मोठा आहे
की मुंबईहून दिल्लीला किंवा दिल्लीहून कन्याकुमारीला, तिरुवनंतपुरमला किंवा विशाखापट्टणमला जाण्यासाठी ही अंतर्गत हवाई मार्गांचा वापर केला जातो. भारतामध्ये काही प्रमुख बंदरं वगैरे आहेत. या नकाशांवर आधारित काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते आपण डिस्कस करूया आणि मग त्या आधारे आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. भारतातील वाहतूक व्यवस्था म्हणजे 9.10 आणि 11 वर आधारित काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशात दिसत आहेत? रस्ते वाहतूक आहे, लोहमार्ग म्हणजे भूमार्ग आहेत, जलमार्ग आहे आणि हवाई मार्ग सुद्धा आहे. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे? भारताच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर साधारणतः उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर किनारी मैदानी प्रदेशामध्ये रस्ते वाहतुकीची घनता जास्त आहे. कोणत्या भागात लोहमार्गाचं जाळं दाट आहे? तर भारताच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जो आहे त्या पट्ट्यामध्ये साधारण लोहमार्गाचं दाट जाळं आपल्याला दिसून येतं. महत्त्वाची 5 बंदरं आणि 5 विमानतळांची नावं लिहा. तर मी सुरुवातीला 5 बंदरं सांगतो. पहिलं आहे हावडा, विशाखापट्टणम, चेन्नई, त्यानंतर या ठिकाणी बंदरांची नावं विचारलेली आहेत. कोलकाता, विशाखापट्टणम, चेन्नई, कोची, मुंबई आणि पोरबंदर, त्यानंतर कांडला, ही बंदरं आहेत. आता विमानतळांची नावं सांगतो मी. भारतामध्ये आढळणारी 5 विमानतळं. पहिलं विमानतळ हैदराबाद, ज्याला राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतात. दुसरं आहे नवी दिल्ली, ज्याला इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं म्हणतात. तिसरं आहे अहमदाबाद, ज्याला सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावानं ते ओळखले जाते. त्यानंतर बेंगळूर या ठिकाणी एक एअरपोर्ट आहे, त्याचं नाव आहे केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट. त्यानंतर थिरुवनंतपुरम या ठिकाणी त्रिवेंद्रम इंटरनॅशनल एअरपोर्ट असं एअरपोर्ट आहे. त्यानंतर कोलकाता या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्यानंतर पुणे या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. अशा प्रकारचे हे सर्व एअरपोर्ट्स म्हणजेच हवाई मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. हवाई आणि जलमार्ग दोन्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. हे जलमार्गाच्या संदर्भातची माहिती आपण घेतलेली आहे आणि भारताच्या जलमार्गाचा जो वापर या ठिकाणी दिलेला आहे. आता शेवटचा एक प्रश्न वाहतुकीच्या सोयींसंदर्भात आहे. वाहतुकीच्या सोयींचा विकास हा देशाच्या जलद प्रगतीचं लक्षण आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? तर अगदी बरोबर वाक्य आहे, कारण वाहतुकीच्या सोयींचा विकास झाल्याशिवाय त्या देशाच्या जलद प्रगती किंवा त्या देशाचा जलद विकास होऊच शकत नाही. कारण वाहतुकीचे मार्ग हे लाईफलाईन समजले जातात. दे आर कॉल्ड ॲज द लाईफलाईन ऑफ ॲन इकॉनॉमी. आणि ह्या लाईफलाईन जर तुम्ही बंद केलात तर त्या प्रदेशाचा विकास होऊ शकत नाही. मी सुरुवातीला जे उदाहरण दिलं की मानवी शरीरामध्ये जे महत्त्व ब्लड व्हेकल्स रक्तवाहिन्यांना असते, तेच महत्त्व देशाच्या विकासामध्ये वाहतुकीच्या मार्गांना असते. आणि ब्राझील व भारताच्या बाबतीत जर आपण विचार केलात तर या दोन्ही प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांचा अतिशय चांगल्या प्रकारचा विकास आपल्याला या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. म्हणून या भागामध्ये आपण भूमार्ग, जलमार्ग व हवाई मार्ग अशा सर्व तिन्ही प्रकारच्या वाहतूक मार्गांचा विशेषतः ब्राझील व भारताच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे. तसेच वाहतुकीच्या मार्गाचा त्या प्रदेशाच्या विकासामध्ये काय योगदान असू शकते किंवा वाहतुकीचे मार्ग कसे आवश्यक आहेत आणि त्याचा विकास केल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, किंबहुना वाहतुकीच्या सोयी ह्या त्या प्रदेशाच्या जलद प्रगतीचं लक्षण आहे किंवा जलद प्रगतीचं एक इंडिकेटर आहे असं म्हणलं तर खोटं ठरणार नाही. अशा प्रकारे आपण इथं थांबूया.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.